नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विषम संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं असतं. तर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ते समसंख्यांचं आपण बघितलेलं आहे. समसंख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं असतं ते अगदी सोपं आहे. पण विषम संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं हा आपण आज व्हिडिओ घेतलेला आहे. कारण जर चुकून एखाद्या स्पर्धा परीक्षेला जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला पटकन लिहिता यावं यासाठी खास आज हा व्हिडिओ घेतलेला आहे. चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये सर्व काही समजणार आहे. त्याच्यामध्ये काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, जर तुम्हाला विचारलं की वर्गमुळात 25 आहे तर या 25चं वर्गमूळ सांगा, तर तुम्ही पटकन सांगाल की 5 आहे. जर तुम्हाला विचारलं या 49चं वर्गमूळ सांगा, तर तुम्ही पटकन सांगाल की 7 आहे. पण जर तुम्हाला अशा संख्येचं वर्गमूळ विचारलं की या 3चं वर्गमूळ सांगा, तर तुम्हाला सांगता येईल का? तर याचं वर्गमूळ तुम्हाला पटकन सांगता येणार नाही. तर त्यासाठी खास आज हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विषम संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं असतं. चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर बघा, इथं आपण वर्गमुळात 3 ही संख्या घेतलेली आहे, म्हणजे 3चं आपल्याला वर्गमूळ काढायचंय. तर काय करायचं असतं बघा, एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला याचं पटकन आन्सर तुम्हाला काढता येणार आहे. आता इथं बघा, 3 ही संख्या आपण घेतलेली आहे, बरोबर. आता या 3च्या म्हणजे या 3च्या जवळची किंवा 3च्या पुढची अशी कोणती वर्गसंख्या आहे की ती आपल्याला शोधून काढायची आहे. मग 3च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे, तर 4 आहे. कोणती आहे? 4 आहे. आता मग या 4 मधून जर आपण -1 केला तर त्याचं उत्तर 3 येणार आहे, बरोबर. जर आपण -1 केला तर त्याचं उत्तर 3 येणार आहे. तर हे अगोदर पहिल्यांदा लक्षात घ्या. काय केलं आपण, आता जे वर्गमुळात 4 आहे म्हणजे 4चं वर्गमूळ आहे 2, ते 2 आपण इथे लिहायचं. वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, अंशामध्ये हा 1 लिहायचा आणि लक्षात ठेवायचं इथं जे आपण 2 घेतलेलं आहे, मग इथं कोणतीही संख्या असू द्या, याच्या पुढच्या सुद्धा एक्झाम्पल मध्ये फक्त या संख्येची दुप्पट करायची असते. म्हणजेच 2 ची दुप्पट करा, 4 येणार आहे, ते 4 आपण खाली लिहायचं. आणि काय करायचं, या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार. बघा, 4 दोन्ही झाले 8 आणि इथं चिन्ह आहे मायनस. मग या 8 मधून हा 1 मायनस करायचा, उत्तर येणार 7. आणि जो छेद 4 आहे तो आहे तसा लिहायचा. आता फक्त या संख्येला भाग द्यायचा. बघा, आपण काय केलं, जे 3 आहे वर्गमुळात याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं होतं. बघा, आपण 3च्या जवळची वर्गसंख्या शोधून काढली, ती आहे 4 आणि आपण 4 मधून 1 मायनस केला, आपलं उत्तर येणार आहे 3. मग आपण या 4चा आपण वर्गमूळ लिहिलं 2, ते 2 वजा हा जो 1 आहे तो 1 अंशात लिहिला आणि या 2ची आपण दुप्पट केली, ती आपण खाली लिहिली आणि आपण या दोन्हींचा गुणाकार केला आणि या गुणाकारातून हा 1 आपण मायनस केला, कारण इथं चिन्ह मायनसचं आहे, त्यामुळे आपण तो मायनस केला. पुन्हा इथं आपण 7/4 त्याचं उत्तर आलं ते आपण लिहिलं. आता फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे, आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार आहे. बघा, 4 एके 4, इथं पण 4 एके 4, इथं पुन्हा 3 राहिले. मग आता 4 ने काही 3 ला भाग नाही जात, इथं आपण पॉइंट घेतो आणि या पॉइंटच्या बद्दल इथं आपल्याला 0 घ्यायचा असतो. मग 4 ने 30 ला भाग द्यायचा आहे, म्हणजे 4 7 होईल 28. इथं पुन्हा 2 राहिले, म्हणजेच 20 त्याचे झाले, तर 4 पंचे होणार 20, म्हणजेच 1.75 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच 3चं वर्गमूळ येणार आहे 1.75. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे. बघा, जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण पुढची काही एक्झाम्पल अजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला हे पटकन समजणार आहे. तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी सांगत आहे, त्यामुळे तुम्हाला याचे आन्सर पटकन काढता येणार आहे. आता इथं वर्गमुळात 5 आहे, म्हणजे आपल्याला 5चं वर्गमूळ काढायचंय. तर काय करायचं अगोदर आपल्याला, की 5च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे ती अगोदर बघायची. 5च्या जवळची वर्गसंख्या आहे 4, बरोबर, 4 आहे. मग या 4 मध्ये जर आपण +1 केला तर याचं उत्तर येणार आहे 5. इथं आपण मगाशी -1 केला होता,
कारण आपलं उत्तर 3 पाहिजे होतं आपल्याला. इथं आपण +1 केला, याचं उत्तर आलेलं आहे मग 5. बघा आता या 4चं वर्गमूळ काय आहे तर 2 आहे. प्लस करा, हे जे 1 आहे ते अंशात लिहा आणि छेदामध्ये या संख्येची दुप्पट करा. 2 ची दुप्पट आहे 4, ते 4 इथं लिहायचं. आता या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार. बघा 4 दोन्ही 8. आता इथं आपण मगाशी मायनस केलं होतं कारण इथं चिन्ह होतं मायनस. आता इथं प्लस आहे, त्यामुळे इथं आपल्याला प्लस करावं लागेल. 4 दोन्ही 8 आणि 8 मध्ये हा 1 मिळवा, 9 झाले आणि 9 छेद हे 4 करायचं आणि या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा 4 एके 4, 4 दोन्ही 8. इथं 1 उरला, इथं पॉइंट द्या. पॉइंटच्या बदल्यामध्ये इकडे 0 घ्या, उत्तर 10 आलं. पुन्हा 4 ने 10 ला भाग घालवा. 4 दोन्ही झाले 8, इथं पुन्हा 2 उरलं, त्यावर पण एक 0 घ्या आणि पुन्हा 4 पंचे 20, म्हणजे 2.25. बरोबर, 2.25 हे झालं 5चं वर्गमूळ. तर अशा प्रकारे मित्रांनो कोणतीही संख्या असू दे तर त्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला असं काढायचं आहे. कारण तुम्हाला सुरुवातीला मी एकदम सोपी एक्झाम्पल घेतली होती, त्यामुळे तुम्हाला म्हणजे कारण तुम्हाला पटकन समजावं म्हणून तुम्हाला इथं मी सोपी एक्झाम्पल घेतलेली होती. तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. तर बघा इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे वर्गमुळात 11. म्हणजे या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. आपल्याला आता सेम तीच प्रोसेस करायची आहे जी आपण मगाशी केली होती. आता 11च्या जवळची कोणती वर्गसंख्या आहे तर 11च्या जवळची वर्गसंख्या आहे 9. बरोबर, 9 आहे ते आपण इथे लिहूया. आणि या 9 मध्ये जर आपण फक्त 2 ऍड केले तर 11 उत्तर येणार आहे आपलं. बरोबर, बघा इथे आपण काय केलं, 11च्या जवळची आपण वर्गसंख्या शोधली 9 आहे. या 9 मध्ये फक्त आपण +2 केलं जेणेकरून त्याचं उत्तर 11 यायला पाहिजे. आता काय करायचं, या 9चं वर्गमूळ लिहायचं आपल्याला 3, प्लस चिन्ह द्या, हे 2 वरती लिहा आणि इथं फक्त या संख्येची दुप्पट करा. म्हणजे 3 ची दुप्पट करा, 3 दोन्ही झाले 6, ते इथं लिहा. बरोबर, आता या दोन्हींचा करा गुणाकार. साइन त्रिक झाले 18 आणि 18 मध्ये हे 2 मिळवा. 18 मध्ये 2 जर मिळवले तर होणार 20. 20/6. आता फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा 6 एके 6, साइन त्रिक 18. इथं पुन्हा 2 राहिले, पॉइंट द्या. इथं याचे पुन्हा 20 होणार, पुन्हा साइन त्रिक 18, पुन्हा 2 उरणार, पुन्हा त्यावर 0 द्या, पुन्हा साइन त्रिक 18, म्हणजे 3.33 असे याचं उत्तर येणार आहे. तर बघा एकदम सोपं आहे मित्रांनो. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहू शकता आणि तुमचं आन्सर बरोबर आले का तुम्ही चेक करू शकता. आता इथं वर्गमुळात 29 दिलेला आहे, तर या संख्येचा आपल्याला वर्गमूळ शोधायचं आहे. तर काय करायचं आहे, 29च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे तर ती आहे 25. कोणती आहे, 25 आहे वर्गमुळात. 25 आपण लिहू. आता या 25 मध्ये आपण किती ऍड करायचे, या 25 मध्ये आपण 4 ऍड करू म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 29. बरोबर, आता बघा वर्गमुळात जे 25 आहे म्हणजे 25चं वर्गमूळ आपण इथे लिहूया 5. 25चं वर्गमूळ आहे 5. इथं आपण प्लस लिहू, हे 4 अंशात लिहूया आणि या 5 ची फक्त दुप्पट करायची आपल्याला. 5 दोन्ही होणार 10. आता फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा या दोन्हींचा करूया आपण गुणाकार. 10 5 झाले 50, 50 आणि हे 4 झाले 54 आणि 54 ला आपण काय करायचं आहे, या 10 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. तर बघा आता आपण या संख्येला भाग देऊया 54/10. तर आता काय करायचं असतं बघा, जेव्हा अशी संख्या असते तेव्हा फक्त वरच्या संख्येमध्ये आपल्याला पॉइंट द्यायचा असतो. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 5.4. याचं उत्तर येणार आहे 5.4. बघा आपण याला भाग पण देऊ शकतो. हा पण पॉइंट काढून टाकूया, आपण याला भाग पण देऊ शकतो. 10 एके 10, 10 5 झाले 50, पुन्हा 4 उरले. मग 10 ने 4 ला भाग नाही झाले तर आपण पॉइंट घेऊया. मग पॉइंटच्या बदल्यामध्ये 4 वर आपण 0 घेऊ शकतो. 40 झाले आणि 10 चौक 40 म्हणजे 5.4 असे याचं उत्तर येणार आहे. 5.4 असं या 29चं वर्गमूळ असणार आहे 5.4. तर अशा प्रकारे बघा एकदम सोपं आहे मित्रांनो. आता आपण पुढची काही एक्झाम्पल सुद्धा बघूया.
तर बघा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे वर्गमुळात 55 म्हणजे 55चा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. तर 55च्या जवळची अशी कोणती वर्गसंख्या आहे तर ती आहे 49. कोणती आहे ती आहे 49. आणि या 49 मध्ये जर आपण +6 केले तर आपलं उत्तर येणार आहे 55. बरोबर. तर आता काय करायचं आहे बघा आपल्याला या 49चा वर्गमूळ काय आहे तर 7 आहे. ते 7 इथे लिहायचं प्लस करायचं हे जे 6 आहे ते अंशात लिहा आणि छेदामध्ये याची दुप्पट करा. 7ची दुप्पट आहे 14. 7 दोन्ही होणार 14. आता बघा या संख्येला आपण भाग देऊया. बघा बेत्रिक 6 झाले आणि बेसाठी झाले 14. बघा आपण याला भाग दिला. आता काय करावं लागेल आपल्याला 7 7 होणार 49. 49 मध्ये हे 3 मिळवा. 49 50 51 52 आणि 52/7 असं आपण लिहावं लागेल. आणि मग या संख्येला 7 ने भाग द्यायचा आहे. 52 ला 7 ने भाग द्यायचा आहे. बघा 7 एके 7 7 7 होणार 49. बरोबर. मग इथं पुन्हा 3 राहिले. संख्या झाली 30. संख्या झाली 30. मग पुन्हा 7 चोक 28 होणार. इथं पुन्हा उरले 20. बरोबर. इथं पुन्हा 20 उरले आणि मग इथं पुन्हा आपण करणार आहोत 7 दोन्ही 14. इथं आपण पुन्हा करणार आहोत. तर बघा तर पुढे अशाच या संख्येला पुढे भाग जाणार आहे. पण इथं आपलं उत्तर 2 संख्या आलं त्यामुळे इथं आपण स्टॉप व्हायचं आहे. आता बघा याचं उत्तर काय आलेलं आहे की 7.42 असं याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 55चं वर्गमूळ आलेलं आहे 7.42. तर अशा प्रकारे याचं आन्सर काढायचं असतं. आता आपण हे शेवटचं एक्झाम्पल बघूया. वर्गमुळात 85 आहे. तर 85 जवळची वर्गसंख्या कोणती आहे तर ती आहे 81. बरोबर. आणि या 81 मध्ये आपल्याला किती प्लस करावं लागेल तर या 81 मध्ये आपल्याला 4 प्लस करावं लागेल म्हणजे उत्तर 85 येणार आहे. आता बघा या 81चा आपल्याला वर्गमूळ लिहायचं आहे 9. बरोबर. 9 आणि प्लस करा. त्यानंतर हे वर अंशात 4 लिहा. छेदामध्ये याची दुप्पट करा. 9ची दुप्पट असणार आहे 18. आता या पण संख्येला आपण पुन्हा बेने भाग देऊ शकतो. बघा बे दोन्ही 4 बे 9 होणार 18. आता आपण करूया 9 81 आणि 81 मध्ये हे 2 आपण प्लस करू 83/9. आता या संख्येला आपण भाग देऊया. बघा 9 एके 9 9 81 2 उरले. इथं पॉइंट द्या. इथं पुन्हा 0 येणार. 9 दोन्ही 18. पुन्हा 2 उरले. पुन्हा 20 होणार. पुन्हा 9 दोन्ही 18. म्हणजेच 9.22 असं याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 85चं वर्गमूळ आहे 9.22. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम सोपी एक्झाम्पल बघितलेले आहेत की विषम संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं असतं ते आपण आज या व्हिडिओमधून बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही या प्रकारचे आणखी एक्झाम्पल सुद्धा सोडवू शकता. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.